नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्ट मध्ये मी शर्मिला रानडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचं जग हे डिजिटल जग आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कधी ना कधी इंटरनेटवर जावंच लागतं. मग ते तुमचे बिलं भरायचे असू देत किंवा काही वेळा शॉपिंग करायचं असू देत, आपण हल्ली सगळ्या गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून करतो. पण जेव्हा आपण हे इंटरनेटचं युग किंवा इंटरनेटच्या जगामध्ये प्रवेश करतो तर त्याच्यामध्ये बरेच काही धोके असतात. त्यात बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात, त्याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर आपल्याला फसवणुकीला सामोरं जावं लागतं. तर म्हणजे आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, सायबर सुरक्षा. तर आपला आज फोकस असणार आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिक. कारण तुम्हाला माहिती आहे की अनेकदा आपण असं बघतो की ज्येष्ठ नागरिक आणि महिला ह्यांच्या अनुषंगाने किंवा ह्यांना या धोक्यांना सामोरं जावं लागतं आणि यांची फसवणूक होते. आता बघा, आताची जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्या काळामध्ये असं काही साधनं नव्हती आणि जेव्हा मोबाईल आला, कम्प्युटर आला, आपण ते वापरायला शिकलो. आपल्या अनुषंगाने काही लोकांनी अर्थात प्रोफेशनल ट्रेनिंग पण घेतलं असेल, पण बहुधा आपण असं बघतो की ज्याला जसं जमतं त्याला ह्याला विचारलं त्याला विचारलं, असं प्रॉपर ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षण घेऊन कोणी मोबाईल आपल्याला वापरायला शिकवलाय का? तसं काहीच होत नाही. किंवा आपल्याला कुठला मोबाईल घेतला तर कोणी आपल्याला डेमो द्यायला येतं का? तर असं काहीच होत नाही. तर त्यामुळे आपण आपल्या अनुषंगाने आपण त्याचा वापर करत असतो. आणि जेव्हा कुठलीही खरेदी करतो किंवा काही वेळा काही खरेदी न करता सुद्धा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येतं. अनेकदा आपण डिजिटल अरेस्ट बद्दल ऐकलेलं आहे. तर या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्याकडे गप्पा मारायला आलेले आहेत प्रथमेश सोनसुरकर. नमस्कार. प्रथमेश सोनसुरकर हे सायबर तज्ज्ञ आहेत आणि त्यांचा या विषयावरचा बराच अनुभव आहे. ते कंपन्यांना आणि इतर शासकीय यंत्रणांना सुद्धा ते मदत करत असतात. सायबर गुन्हे जेव्हा घडतात किंवा सायबरच्या इन्व्हेस्टिगेशन्स करायच्या असतात तर तेव्हा त्यांची मदत होते. आणि त्यांची स्वतःची अशी एक अकॅडमी सुद्धा आहे, त्याच्या थ्रू सुद्धा ते आपल्यासारख्या नागरिकांना याच्यामध्ये तज्ज्ञ करत असतात, किमान सुज्ञ करत असतात. तर त्यामुळे हे ज्ञानदानाचं पण काम करतात. तर असे आज आपल्याला प्रथमेश सोनसुरकर लाभलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार. प्रथमेश, मला सगळ्यात पहिले हे सांगा की सायबर सुरक्षितता जेव्हा आपण म्हणतो किंवा सायबर सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो आणि आपण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगाने आज आपली ही चर्चा पुढे नेणार आहोत. सगळ्यात पहिले सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षा ह्या दोन्ही शब्दांचं थोडंसं आम्हाला उलगडा करून सांगा. बर, आता आपण उलगडा असा करूया की या शब्दालाच दोन विभागात तोडूया. सायबर म्हणजे जे काही ऑनलाईन होतं ते, मग ज्या कुठच्या तुमचे डिव्हायसेस असतील किंवा यंत्रणा असतील ज्याला इंटरनेट कनेक्शन असू शकतं, मग ते हल्लीच्या काळात वॉशिंग मशीन सुद्धा वायफायला कनेक्ट होतं, तर घालणारं घड्याळ सुद्धा वायफायला कनेक्ट होतं, पासून ते तुमचा मोबाईल फोन आला, लॅपटॉप आला. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या सायबर ऑनलाईनला कनेक्ट होऊ शकतात, ज्याला इंटरनेट फॅसिलिटी आपण जे म्हणतो त्याला कनेक्ट करू शकतात, ते सायबर. आणि क्राईम म्हणजे जिकडे क्राईम म्हणजे गुन्हा, सो त्या यंत्रणाचा वापर करून करण्यात आलेला गुन्हा याला म्हणतात सायबर क्राईम. आणि सायबर सुरक्षा म्हणजे परत त्याच यंत्रणांना त्याच डिव्हाइसेसना कसं सुरक्षित ठेवता येऊ शकतं जेणेकरून त्याच्यामुळे आपल्यावरती काही गुन्हा होऊ नये किंवा आपली फसवणूक होऊ नये, ह्या गोष्टीला आपण म्हणतो सायबर सिक्युरिटी. अगदी सर्वसामान्य भाषेत सांगायचं झालं तर. खूप छान पद्धतीने दोन्ही मधला फरक उलगडून दाखवलेला आहे. जेव्हा आता सिनियर सिटीजन्स आपण म्हणतो किंवा महिला जेव्हा आपण बघतो तर यांना आता करोनाच्या नंतर आपल्याला सगळ्यांना अनुभव असा आलेला आहे की ऑनलाईन बिलं भरणं झाले किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला काही बँकेचं चेकबुक सुद्धा आपल्याला हवं असेल तर बँक सांगते तुम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवा. तर अशा अनुषंगाने आपल्या ग्राहकांना सुद्धा ऑनलाईन जायची सवय सुरू झाली, सवय लागली आणि आता ती हळूहळू रुजते सुद्धा आहे. तर जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या ऍपवर आपण लॉग इन करतो
तर ते किंवा डाउनलोड करतो. आता बरेचदा आपल्याला डाउनलोड पण करावे लागतात. तर पहिले इथपासूनच आपण सुरुवात करूया की एखादं ऍप जर आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये डाउनलोड केलं, कारण त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. मग ते बिलं भरण्यासाठी असू दे, शॉपिंगसाठी असू दे, कारण आता आपलं व्यवसाय हा सगळा बदललेला आहे, स्वरूप त्याचं बदललेलं आहे, त्यामुळे ग्राहकही बदललेला आहे. तर ते ऑनलाईन शॉपिंग करण्याच्या दृष्टीने किंवा बिलं भरण्याच्या दृष्टीने जेव्हा हे ऍप आपण कुठलेही डाउनलोड करतो तर त्याची सुरक्षितता कशी तपासावी किंवा ते डाउनलोड करताना आपण काय गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? अच्छा, आता हे बघा, आपण जेव्हा कुठचंही ऍप ऑनलाईन डाउनलोड करतो तेव्हा आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक असतात ऑफिशियल प्ले स्टोर वरनं डाउनलोड करणं. अँड्रॉइड आणि iOS हे 2च ऑपरेटिंग सिस्टम आत्ताच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर iOS मध्ये तुम्हाला ऍप स्टोर असतं आणि अँड्रॉइड करता प्ले स्टोर असतं. हे 2च ऍप आहे जिकडनं तुम्ही कुठचेही ऍप डाउनलोड करू शकता. आता ह्याच्यात एक खबरदारी घ्यायची असते की तुम्ही कुठचंही ऍप जेव्हा डाउनलोड करता तेव्हा या ऍप स्टोर किंवा प्ले स्टोर वरती सर्च बॉक्स मध्ये जाऊन त्या ऍपचं नाव घालायचं. एंटर मारून तुम्हाला पहिले प्रथम जे ऍप दिसणार शक्यतो तेच असतं. त्याचं कारण की ते जास्त डाउनलोड झालेलं असल्यामुळे ह्या ऍप्स तुम्हाला वर टॉप लिस्टला दिसतात. त्याच्यानंतर त्या ऍप वरती क्लिक केल्यावर जरा थोडं तुम्ही खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला तिकडे डेव्हलपर म्हणून दिसतं. तर ते डेव्हलपर वरती तुम्ही शहानिशा करू शकतात की ते ऑफिशियल ऍप आहे का. आता काही सरकारची ऍप्स असतील जसे की आता एम इंडिकेटर झालं किंवा बेस्टचे पण इलेक्ट्रिसिटीचं ऍप आहे, टाटाचे ऍप्स आहेत. सो ह्या सर्व काही ज्या सरकारी यंत्रणांचे ऍप्स आहेत तर त्या सरकारी यंत्रणांच्या ऍपचं तिकडे तुम्हाला डेव्हलपरच्या इकडे नाव प्रॉपर दिसून येतं. सो अशा वेळा आपल्याला हीच ऍप्स डाउनलोड करायची असतात. बरं, दुसरी काळजी घ्यायची झाली म्हटली तर एक गोष्ट असतं की काही ऍप्स तुम्हाला google.com वरनं पण डाउनलोड करता येतात आणि ह्याला म्हणून खबरदारी म्हणून बाय डिफॉल्ट एक ऑप्शन सिलेक्ट केलेला असतो की डू नॉट अलाउ थर्ड पार्टी डाउनलोड. हे सेटिंग्स मध्ये असतं. तर ती सेटिंग बाय डिफॉल्ट टर्न ऑनच असते. पण तुम्हाला हे जे फ्रॉड्स होतात ना, ह्या फ्रॉड्सच्या वेळेला ते तुम्हाला फोनवरती आवर्जून सांगतात की तुम्ही सेटिंग्स मध्ये जावा आणि ते डू नॉट इन्स्टॉलला डिसेबल करा, त्याच्याशिवाय आम्हाला तुम्हाला हे ऍप इन्स्टॉल करता येणार नाही. सो ही पहिली प्रथम धोक्याची घंटा असते की जो तुम्हाला सांगतो की हे थर्ड पार्टी ऍपची जी सिक्युरिटी सेटिंग तुम्हाला स्वतःच्या हाताने बंद करायला लावतो ना, तिकडेच तुमची धोक्याची घंटा खरं तिकडे वाजायला पाहिजे की नाही, हे काहीतरी चुकीचं होतं आहे. सो या 2 मेजर खबरदारी जरी घेतल्या ना तरी तुम्ही तिकडे बेसिक आपण ज्याला म्हणतो की फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स FLOD, तर ती तुम्ही तिकडे सर्वप्रथम एस्टॅब्लिश करू शकता हे ऍप्स डाउनलोड करताना. सो ही झाली तुमची सरकार रिलेटेड ऍप्स विषयी. आता दुसरं आपण ज्याला म्हणतो प्रायव्हेट प्लेयर्स असतात बाजारात. आता मी नाव नाही घेणार बट भरपूर प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, ई कॉमर्स वेबसाईटचे धरून झाले किंवा आता UPI ला धरून पण बरेचसे ऍप्स आलेले आहेत. मग आता प्रश्न पडतो की नक्की कुठचं डाउनलोड करायचं. तर आता तसं बघायला गेलं तर भले हे प्रायव्हेट प्लेयर्स बाजारात असले तरी त्यांना कुठेतरी एक IEEE कंप्लायन्स आणि PCI DSS कंप्लायन्स करणं अनिवार्य असतं. या दोन्ही ज्या तुम्ही सांगितल्या IEEE आणि दुसरी जी संस्था सांगितली त्या गव्हर्नमेंटच्या स्टँडर्ड्स वगैरे अशा, त्या गव्हर्नमेंट कसं आहे, त्या गव्हर्नमेंटच्या स्टँडर्ड पेक्षा ह्या इंटरनॅशनल रेग्युलेशन्स आहेत. आणि शेवटी हे इंटरनॅशनल रेग्युलेशन कसं की जेव्हा सगळे सरकार एकत्र येतात, मी म्हणतोय की नॅशनल लेवलवरती असे वेगवेगळे देश एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्र येऊन ते काही एक फॉर्म्युलेट करतात की बाबा हे आपलं एक आपण स्टँडर्ड बनवावं आणि त्या स्टँडर्ड नुसार हे सर्व कंप्लायन्स होतोय की नाही ह्याचं सर्वांना प्रायव्हेट कंपन्यांना ते बघायचं असतं. सो हे आंतरराष्ट्रीय कंप्लायन्स असतो ज्याच्यात सर्व देश सामील असतात. हो, कारण इंटरनेट म्हटलं की त्याला काही असं लिमिटेशन नाही ना, हे भारताचं इंटरनेट आणि हे दुसऱ्या देशाचं. बरोबर. सो हे आंतरराष्ट्रीय कंप्लायन्स असतात. सो या 2 कंप्लायन्सेसना धरून जे प्रायव्हेट प्लेयर्स आपले ऍप्स घालत असतात शक्यतो आपण त्यांच्याकडे फोकस करावं. आणि हे शोधणं अगदी सोपं आहे की तुम्ही तिकडे गुगलवरती त्या पर्टिक्युलर कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन आज कुठच्याही कंपनीकडे जर एक आंतरराष्ट्रीय सर्टिफिकेशन असेल तर
ते पहिलं त्याचं तिकडे मार्केटिंग करणार की बाबा आम्ही जे आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड आहे त्या आंतरराष्ट्रीय स्टँडर्डला धरून बाबा आम्ही आमचं जे काही आहे प्लॅटफॉर्म किंवा ऍप आणलेलं आहे. सो ते ती तशी मार्केटिंग पहिली करणार. सो या प्रायव्हेट प्लेयर्समध्ये मग ते ई कॉमर्सला धरून असेल किंवा UPIला धरून असेल, ह्या ऍप्स घेताना तुम्ही त्यांचे रेटिंग बघा. मग 2 प्रायव्हेट प्लेअर मध्ये सर्वात जास्त रेटिंग ज्याला असेल, मग आपण असं कुठेतरी अज्युम करू शकतो की लोकांना ते जास्त युजर फ्रेंडली आहे किंवा ते जास्त कंप्लायंट आहे. ते मी म्हणेन सेफ तर सगळ्याच असतात, कारण कुठेतरी ह्युमन लिमिटेशन असतात, तिकडे आपला फ्रॉड होत असतो. सर्वसामान्य भाषेत आपण जेव्हा सांगतो की फेसबुक माझं हॅक झालं, म्हणजे खरंच फेसबुक हॅक झालं का अमेरिकेतलं, तर नाही, तुमचं अकाउंटचं क्रेडेन्शियल हॅक झाले. म्हणजे लिमिटेशन आपण जे म्हणतो ना ते तुमच्या लेवलवर असतात. तसंच हे सर्व ऍप सेफ येस जरूर असतात, पण फ्रॉड आपल्या हातून होत असतो. कसा ते आता पुढे आपल्याला या ह्याच्यात बोलूयाच आपण त्याच्यावर. हे तुम्ही आता सांगितलं की आपण मोबाईलवर ऍप डाउनलोड करताना, लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर आपल्याला जेव्हा ह्या ऍप्स डाउनलोड करायच्या असतात किंवा डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपण अनेकदा ट्रान्झॅक्शन्स करतो किंवा बरेचदा आपण तिथूनच काही खरेदी करतो, त्यांच्या वेबसाईटवरनच बिलं भरतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काही थोड्या म्हणजे येस आपण याच्यात पण एक खबरदारी घेऊ शकतो. जसं तुम्ही राईटली सांगितलं की मोबाईल्सचं झालंय प्ले स्टोर आणि ऍप स्टोर. आता मग प्रश्न पडतो की बाबा माझ्याकडे कॉम्प्युटर आहे किंवा लॅपटॉप आहे किंवा मी म्हणेन आयपॅड आहे, तर इकडे काय करता येईल. तर अशा वेळेला एक चांगला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घालून ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. कारण ह्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचं काम काय असतं की तुमचा जो काही ऑनलाईन ट्रॅफिक आहे, म्हणजे जे काही इंटरनेटला धरून तुमची होणारी कामं आहेत त्याला ऍक्टिव्ह मॉनिटर करतो. आणि जर काही रूट किंवा काही ट्रोजन किंवा काही व्हायरस किंवा असला काही प्रकार असेल तर त्याला पहिलं प्रथम डिटेक्ट करतो आणि त्याला तो कर्व करतो, म्हणजे त्याला तो डिलीट करतो आणि ती साईट किंवा ती गोष्ट त्या कॉम्प्युटरवरती ऍक्सेसच होऊ नाही शकणार. सो इकडे तुम्ही चांगला अँटीव्हायरस एक इन्स्टॉल करू शकतात. आणि दुसरी काळजी म्हणजे आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेव्हा आपल्या ऍड्रेस बारवरती, म्हणजे जिकडे आपण www.xyz.com टाकतो तेव्हा त्याच्या लेफ्ट साइडला एक ग्रीन कलरचं HTTPS कनेक्शन आहे की नाही, ज्याच्याने ते कनेक्शन म्हणजे काय की तुमच्यात आणि त्या समोरच्या पार्टीमध्ये एन्क्रिप्टेड क्लोज म्हणजे एक सुरक्षित कवच आहे की नाही हे सिद्ध होतं. आता ते जर ओपन असेल तर हल्लीचे ब्राउझर तुम्हाला ती पण एरर देतात की तुमचं कनेक्शन सिक्युअर नाही आहे, सो तुम्ही जरा खबरदारी घ्या म्हणून. सो या 2 जरी गोष्टी बघितल्या तरी तिकडे तुमचं ऑनलाईन सुरक्षा या लेवलवरती एस्टॅब्लिश होऊ शकते. आणि तिथे कुलूप पण येतं, असं कुलूपाचं एक साईन असते, म्हणजे त्या कुलूपाकडे पण लक्ष द्या की. आणि HTTPS प्रथमेशने सांगितलंय, S स्टँड्स फॉर सिक्युअर. येस, S स्टँड्स फॉर सिक्युअर. त्यामुळे नुसतं HTTP असेल तर ती वेबसाईट ओपन करू नका, तिथे त्या दिशेला जाऊ नका. आणि HTTPS आणि कुलूप ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. S असलं म्हणजेच कुलपाची सिम्बॉल आणि कुलूप असलं म्हणजेच ST सिम्बॉल एकत्र. बरोबर बरोबर. आता समजा मी ऑनलाईन लॉग इन केलं तर पुढचा प्रश्न येतो की पासवर्ड ठेवायचा. बरोबर. कारण पासवर्ड हे खूप ट्रिकी गोष्ट असते. आपल्या महिला वर्ग किंवा ज्येष्ठ किंवा इव्हन जनरली सगळ्यांना सोपा लक्षात राहील असा आपण पासवर्ड ठेवतो. मग त्याच्यात काय करतो आपण, मुलांची नावं, मुलांचे डेट ऑफ बर्थ, नाहीतर मग लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज किंवा असा आपल्या गाडीचा नंबर किंवा असे म्हणजे जी आपल्याला रोजच्या रोज समोरासमोर आपल्याला वस्तू किंवा व्यक्ती दिसतात तर त्याच्या अनुषंगाने पासवर्ड ठेवलेला असतो. हे खूप धोकादायक आहे माझ्या अनुषंगाने. आता तुम्ही सांगा अजून त्याच्यामध्ये की पासवर्ड कसा ठेवला पाहिजे. बरोबर. आता हा तर तुम्ही एवढा चांगला मुद्दा मांडला आणि तुम्हीच उत्तर देऊन टाकलं. ह्याच्याने जो बघणारा ऑडियन्स आहे ना त्यालाही वाटेल की बापरे शर्मिला ताई तर मॅजिशियन निघाले, माझा पासवर्डच ओळखून घेतला. म्हणजे सर्वसामान्य माणूस हा असाच पासवर्ड ठेवतात. मुलांची नावांचं कॉम्बिनेशन किंवा डेट ऑफ बर्थचं कॉम्बिनेशन किंवा स्वतःचं नाव किंवा आडनावचं कॉम्बिनेशन. आणि अगदीच काही काही वेबसाईट ज्या किचकट असतात, ज्या @ घालायला लावतात, तर पुढे तरी किंवा मागे तरी एक @ घालून टाकणार.
हे अगदी कॉमन ट्रेंड झालेलं. म्हणजे आता जो बघणारा ऑडियन्स पण असेल त्याला वाटेल बापरे शर्मिला ताईला कसं कळलं माझं पासवर्ड काय आहे. सो हे इतकं हॅकर्सना पण माहित असतं की सर्वसामान्य ऑडियन्स हा फार डोक्याला त्रास देऊ इच्छित नसतो. पण ह्याचाच तुम्ही दुसरा अर्थ पण म्हणजे जसं आता तुम्हीच गेस करू शकलात जवळजवळ या पॉडकास्टमध्येच की काय ठेवू शकतात आणि काय ठेवतात लोक. आणि ही सवय म्हणजे त्यांना सांगून पण ती बिंबली जात नाही. त्यांचा पासवर्ड शेवटी तोच राहतो. पण याच्यात खबरदारीचं काय असतं की जेव्हा आता कोणालाही हे ऑनलाईन जग असतं, ऑनलाईन जगात जर मला तुम्हाला टार्गेट करायचं असेल, मला तुमचा पासवर्ड फाइंड आउट करायचं असेल तर हे अगदी जगजाहीर आहे की मी तुमची आवड काय आहे किंवा तुमचं नाव, सरनेम, तुमच्या मुलांची नावं काय आहेत, तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, ह्याचं मी परम्युटेशन कॉम्बिनेशन करून बसणार. याचाच उलटा अर्थ काय की मी तुमच्याविषयी स्टडी करणार आणि जे सर्वसामान्य मी ज्याला म्हणेन जनरल माहिती आहे, आणि आपण तेच करतो ना, डोक्याला त्रास नको म्हणून आपण जनरल माहितीच पासवर्ड म्हणून ठेवून देतो. सो जनरल माहितीचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून जर पासवर्ड बनवता येत असेल तर ते एक धोकाच आहे शेवटी, नाही म्हटलं तरी. सो मग पासवर्ड ठेवताना कसा ठेवावा की तुम्हाला जे डोक्याला चालना करायला लागेल, म्हणजे विचार करा की समोरच्याला किती चालना कराव्या लागणार त्याच्या डोक्यावरती. तुमच्या डोक्याला त्रास न देणारा पासवर्ड असेल म्हणजे हेही समजायचं की जो हॅकर आहे त्यालाही काही जास्त डोक्याला त्रास नाही, बाबा काय पहिलं नाव आणि डेट ऑफ बर्थ. सो मग अशा वेळेला पासवर्ड ठेवताना काय ठेवावा की नॉन रेफरन्शियल पासवर्ड. आता नॉन रेफरन्शियल पासवर्ड म्हणजे काय की तो नॉट नेसेसरीली जे काही इन्फॉर्मेशन असेल त्या पासवर्ड मध्ये जी माहिती असेल त्याचा डायरेक्ट संदर्भ असू शकतो तुमचा, काहीतरी इनडायरेक्ट संदर्भ ऍड करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजेच काय की सपोज आता तुमचा आवडता रंग लाल आहे तर नॉन रेफरन्शियल कसा ठेवणार तुम्ही, ना आवडता रंग नाही, ना आवडता. आपण बोलताना व्हॉट इज युअर फेवरेट कलर विचारतो, बट व्हॉट इज युअर नॉन फेवरेट कलर विचारतो का नाही. म्हणजेच हा काय झाला, नॉन रेफरन्शियल झाला. आणि माणसाला एक ना आवडता रंग पण असतो, म्हणजे आपण जेव्हा कपड्यांची शॉपिंग करतोय ना हा रंग नको असं पण आपण करतो. सो नॉन रेफरन्शियल पासवर्ड म्हणजे जी गोष्ट आवडते ज्याच्या तुम्ही कॉम्बिनेशन करून पासवर्ड ठेवलंय त्याच्याऐवजी सिंपल एक काम करा, त्याच पासवर्ड मध्ये ज्या गोष्टी नाही आवडत ना त्या एकत्र करा, क्लब करा आणि तो तुमचा बनणार एक नॉन रेफरन्शियल पासवर्ड. आणि ती माहिती ना तुमच्या क्लोज कलिगला माहिती असेल ना तुमच्या तोंडातनं कधी निघेल का, कारण तुम्हाला आवडतच नाही. तुम्ही त्याचा कमीत कमी बोबाटा करणार त्या गोष्टीचा. पण जी गोष्ट आवडते, म्हणजे आता सपोज अगदी सर्वसामान्य की तुम्हाला पावभाजी आवडते खायला, तर मला पावभाजी आवडते, मला पावभाजी आवडते. तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माहित असणार की तुम्हाला पावभाजी आवडते, बट तुम्हाला डोसा नाही आवडत याचं तुम्ही एवढा हे नाही करणार. सो शक्यतो अशा नॉन रेफरन्शियल गोष्टींना एकत्र आणून पासवर्ड ठेवायचा असतो, जेणेकरून तुम्ही तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवता येऊ शकतो. मग ते रॅन्डम डिजिट्सचं तुम्ही वाटल्यास बायहार्ट करा, घोका स्वतःला. मी एक 4 कुठचे तरी नंबर, एक 4 कुठचे तरी अल्फाबेट आणि एक कॅरेक्टरच्या ऐवजी 2 वापरा, काही हानी नाहीये. कोणी तुम्हाला बोलणार नाही तुम्ही 2 कॅरेक्टर का वापरले किंवा स्पेलिंग चुकलं का. तुम्ही 2 कॅरेक्टर वापरा. @ पहिलं घालतात, शेवटी घाला, पहिलं पण घाला, पहिलं 2दा घाला, अजून एकदा शेवटी घाला, काही प्रॉब्लेम नाही. सो असं काहीतरी ट्विस्ट अँड ट्विन केलं ना जेणेकरून तुम्हाला ब्रेन टीजर ऍक्टिव्हिटी की मग त्या हॅकरला त्याच्याहून 3पट 4पट त्रास होणार. थोडक्यात काय आहे की हॅकरचं काम आपण कठीण केलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्पेशल कॅरेक्टर्स, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स आणि नंबर्स या सगळ्यांचं कॉम्बिनेशन असले पाहिजे. बरोबर. आणि मी तुम्हाला फक्त एक सांगतो, आपल्या कीबोर्डवरती 0 ते 9 फायनाईट, A to Z फायनाईट, स्पेशल कॅरेक्टर्स फायनाईट, परम्युटेशन कॉम्बिनेशनने कुठचाही पासवर्ड बनवा तो शेवटी हॅकेबलच आहे. पण तुमचं कार्य काय की त्याच्यापेक्षा तुमचं पाऊल 1 नाही तर 1000 पावलं तुम्ही पुढे असले पाहिजे सतत. आणि म्हणून म्हणतो की पिरियॉडिकली पासवर्ड चेंज करणं म्हणजे तो पोचेपर्यंत तुम्ही परत 10 पावलं पुढे गेलात. सो पिरियॉडिकली आपण म्हणतो की महिन्याला पासवर्ड चेंज करणं. प्रत्येक पासवर्ड हा गेसेबल पण आहे, हॅकेबल पण आहे, फक्त वेळेचा गोष्ट आहे, वेळ फक्त. सो हॅकरमध्ये आणि तुमच्यामध्ये पासवर्ड गेस करण्याचं जे आहे ना ते फक्त वेळ
हाच एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे. सो ती वेळ जी आहे ना ती आपल्याला रिसेट बटनने रिसेट करायची असते. बरेचदा असं आपण बघतो की फिशिंगचे ईमेल्स येतात किंवा आपल्याला फोटोग्राफ्स येतात, त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपली फसवणूक होऊ शकते. बरोबर. तर ह्याच्याबद्दल थोडं माहिती सांगा. आता आधी तुम्हाला फिशिंग ईमेलच्या संदर्भात बोलायचं झालं तर नक्की फिशिंग म्हणजे काय असतं हे थोडंसं मी सांगू इच्छितो. सो फिशिंग म्हणजे काय असतं की अगदी डिट्टो लुकलाईक ईमेल, म्हणजे एक तुम्हाला मग बँकेचा मेल आला असेल आणि एक फिशिंग वाला बँकेचा ईमेल, मध्ये काय असतं दोन्ही सेम हुबेहूब आपण जे म्हणतो ना लाईक अ मॅजिक शो की अगदी सेम दिसतात पण ते सेम नसतात. अगदी मायनर डिफरन्स असतात. म्हणजे आता HDFC.com असेल तर HDFCC.com तो एक एक्स्ट्रा सी जो असतो म्हणजे फ्रॉम सेंडर ईमेल ऍड्रेस जो असतो तो तिकडे तुम्ही बारकाईने बघायचा असतो की तुमचा जो डोमेन आहे तो डोमेन बरोबर आहे का. नंतर आता HDFC बँक म्हणजे आपण याला म्हणतो की जनरल ईमेल आहे का पर्सोनिफाईड ईमेल आहे. आता जनरल ईमेल म्हणजे काय असतं की डिअर युजर वी हॅव फाउंड अ सस्पिशियस ऍक्टिव्हिटी. आता तुम्ही मला ओळखताय तर तुम्ही मला नावाने हाक माराल ना, तर बँक पण तुम्हाला नावाने हाक मारतीये का तुम्हाला जनरल युजर म्हणून हाक मारतीये हे तुम्हाला ओळखायचं असतं त्या मेसेज बॉडीमध्ये. बरं, काही ग्रामर एरर असतात कधी कधी. अननेसेसरी चा वापर, अननेसेसरी प्रेपोजिशन्सचा वापर केला जातो, कुठे कॉमा जास्त घातला जातो. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट काळजीपायी ती मेसेज बॉडी जी असते ना त्याला वाचायचं असतं. त्याच्यात तुम्हाला जर दिसलं की CTOची सिग्नेचर आहे तर तिकडे एक धोक्याची घंटा, कारण CTOचे ऑपरेशन्स हे कस्टमरशी नसतातच. सो अशा सगळ्या गोष्टी तुम्ही त्या मेसेज बॉडीकडे बघायच्या असतात की हा खरा ईमेल आहे का हा फेक ईमेल आहे. आणि या ओळखण्याचे काही मार्ग असतात आणि ते मार्ग म्हणजे फर्स्ट म्हणजे कोणी तुम्हाला जनरल हाक नाही मारणार, डिअर युजर किंवा वी विश टू डायरेक्ट तुम्हाला वी विश टू इन्फॉर्म यू दॅट युअर अकाउंट इज, आणि ते अकाउंट नंबर पण चुकीचा असतो. आपण कधी डिपॅनिक होतो पण जर तुम्ही ते XXX शेवटचे 4 नंबर एक्झॅक्टली ते 4 नंबर पण कधी चुकीचे असतात. मे बी फक्त शेवटचा एक डिजिट बरोबर असेल. आपण पण काय करतो पटकन पॅनिक होतो, XXX शेवटचा नंबर दिसला पण त्याच्या बाजूचा पण नंबर बघा. किंवा जेवढे नंबर ऑफ X आहेत ते आणि तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे नंबर असतील ते पण टॅली करा. बाबा हे किती X आहेत आणि हे किती नंबर्स आहेत हे पण तुम्ही तिकडे टॅली करा. आणि त्याच्यानुसार तुम्हाला तिकडे कळणार की बाबा ती जी माहिती मला समोर येते ज्याने मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय ती माहिती तरी कितपत खरी आहे. सो हे तुम्ही डिटेक्ट करू शकता फिशिंग ईमेल मध्ये आणि हेच वेबसाईटला पण लागू होतं. आणि फोटोग्राफ्सचे जे आपल्याला येत राहतात आणि आपण पटकन क्लिक करतो आणि त्याच्या पाठी अजून काही आपली माहिती जाते. आता स्टेगॅनोग्राफी का काय म्हणतात? स्टेगॅनोग्राफी, बरोबर. स्टेगॅनोग्राफी, आता तुम्ही हा शब्दाचा वापर केला, याचा अर्थ काय असतो की एक इमेज असते, त्या इमेजमध्येच एक कुठचा तरी कोड घातला जातो. एक सेल्फ रनिंग फाईल असू शकते किंवा PDF असू शकते किंवा लोकेशन ट्रान्समिटर असू शकतो किंवा रूट असू शकतो. सो बेसिकली काय होतं, तुम्ही डबल क्लिक करता तेव्हा INF प्ले केली जाते. INF हे जर थोडं टेक्निकल होतं. सो ते रन केल्यावरती अचानक तुम्ही तुमचा IP ऍड्रेस लीक होऊ शकतो. म्हणजे हॅकरकडे तुमचा IP ऍड्रेस, थोडक्यात तुमचा व्हर्च्युअल पत्ता तिकडे रिलीज केला जाऊ शकतो, जेणेकरून तो पुढे त्याच IP ऍड्रेसला व्हायरस लोड करू शकतो. पत्ता असल्यावर आपण कसं डिलिव्हरी करू शकतो तसंच व्हायरस. आणि मग त्या व्हायरसचे वेगवेगळी कामं आपण ज्याला म्हणतो पेलोड, आता वेगवेगळं कामं असू शकतात की त्याला तुमची कॉम्प्युटरच बंद करायचा का त्याला तुमच्याकडनं पैसा घ्यायचा आहे तर तो लॉक करणार आणि पैसे मागणार, किंवा मग तो तुमचा रिले मेकॅनिझम ठेवणार. रिले मेकॅनिझम तर सर्वात धोकादायक, म्हणजेच काय की तो शांत असणार व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये, आणि जे तुम्ही त्या कॉम्प्युटरवर करतायत सेम रिले त्याच्या हॅकरच्या कॉम्प्युटरवर होत राहणार. मग ह्याचा काय होतं अर्थ की मग तुम्ही तुमच्या बँकिंग वेबसाईट्सला व्हिजिट इकडे ह्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर करताय
सेम त्याच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरती रिले होणार. म्हणजे त्याला कळणार तुम्ही कुठच्या ट्रॅफिकवर व्हिजिट करतायत, कुठचे बँक अकाउंट व्हिजिट करतायत, काय टाईप करतायत, पासवर्ड काय टाईप करतायत, सगळं रिले त्याला तिकडे मिळणार. हा सर्वात डेंजर व्हायरस. आणि तो एकदम शांत राहणार त्या सिस्टम मध्ये. म्हणजे तुम्ही भले त्या इमेजला डबल क्लिक केले तुम्हाला कळणार पण नाही. आणि जर अँटीव्हायरस नसेल अपडेटेड तर तुम्हाला कळणारच नाही की माझ्या सिस्टम मध्ये येऊन, लाईक अ स्लीपर सेल कसं असतो की तो आत येऊन शांत राहतो, काम करत असतो, काम करून तो निघून पण जातो आणि तुम्हाला कळत नाही. आणि एके दिवशी आपल्याला अचानक मोबाईल वाजतो, हॅक झालं किंवा पेमेंट उडालं. बरोबर, हे असं होतं. कुठली वेबसाईट बघताना आपल्याला ते कुकीजचं पण येतं, तर त्याचंही अगदी थोडक्यात सांगा. की ऍक्सेप्ट ऑल येतं किंवा यू कॅन डिसाइड विच कुकीज यू वॉन्ट टू लेट इन. बरोबर. आता ह्याच्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की शक्यतो ना त्या सेशनला धरून, सेशन म्हणजे काय की ज्या क्षणाला तुम्ही कॉम्प्युटर उघडलाय, तुम्ही वेबसाईट ट्रॅफिक सर्च केलं, काही वेबसाईट तुम्हाला कंपल्सरीली एक्सेप्ट ऑल करायला लावतात, तर काही मॅनेज मध्ये जरी गेलात तरी ते जवळजवळ मेन तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून ते साऊंड करतात आणि एक्सेप्टच करायला लावतात. अशा वेळेला काय करायचं? आता कुकीज विषयी काही सगळ्यांनाच माहिती असेल म्हणूनच हा प्रश्न विचारलाय तुम्हाला. सिंपल ह्याला धरून काय करू शकतो, तर आपण कॉम्प्युटरवर बसलो किंवा आपण मोबाईलवर बसलो, आपल्याला जे व्हिजिट करायचं व्हिजिट करा, एक्सेप्ट करायचं एक्सेप्ट करा, सगळं करा. मात्र ते कॉम्प्युटर बंद करण्याच्या अगोदर स्पेसिफिकली आणि कॅटेगोरिकली मी म्हणेन सेटिंग्स मध्ये जेव्हा ब्राउझरच्या क्लिअर ऑल डेटा तिकडे करा. आणि तिकडे एक ऑप्शन असतो ऍडव्हान्स मध्ये लास्ट 24 hours म्हणून. सो म्हणजे काय की तुमचे जे सेव्ह पासवर्ड असतील कुठच्या वेबसाईटवरती ते न डिलीट होता फक्त तेवढ्या सेशनचेच डिलीट होणार आणि देन यू आर सेफ. म्हणजे काही पाहुणे आले असतील आपल्या लॅपटॉप मध्ये मोबाईल मध्ये, त्यांची पाठवणी करायची, त्यांना आपल्या घरी ठेवून घ्यायचं नाही. मग ते व्हायरस कुकीज जे कोणी आलेले असतील गुपचूप ते परत मार्गाला लावायचं. अगदी बरोबर, दहन करून टाकायचं. खरंच आहे मंडळी, ह्या सगळ्या खूप छान महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजतायत. नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा अवलंब करा. असं जर समजा झालं, कोणाची काही फसवणूक झाली, काही मग ते काही वेळेला आर्थिक फसवणूक असते, तर अशा वेळेला कुठे आपण तक्रार करू शकतो? पहिलं प्रथम जेव्हा तुमची आर्थिक फसवणूक होते तर पहिलं प्रथम आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला बँकेला कळवायचं असतं. बँकेला कळवल्या एक 1930 हा सरकारने दिलेला नंबर आहे, त्याला फोन करून कंप्लेंट रजिस्टर करायची असते ऑनलाईन. बरं, ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर तुमचं जे नियरेस्ट पोलीस स्टेशन असेल त्यांच्या सायबर सेल, म्हणजे त्या पोलिसांना पण सांगायचं की माझा सायबर गुन्हा झालेला आहे, मला सायबर सेलला धरून एक कंप्लेंट इनिशिएट करायची आहे. मग तुमचा तिकडे FIR लिहिला जातो आणि ती कॉपी तुम्हाला ताबडतोब बँकेत द्यावी लागते आणि त्या कॉपीवरती तुमची बँक तुमचं अकाउंट टेम्पररी फ्रीज करतं त्या क्षणाला. म्हणजे जेवढा अटॅक झालेला आहे तेवढंच सीमित आपण म्हणतो की डॅमेज कंट्रोल करतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही 1930 कॉल करून आणि cybercrime.gov.in वरती व्हिजिट करून क्रिएट अ कंप्लेंट वरती क्लिक करून ऑफिशियल एक पान उघडलं जातं जिकडे तुमचं नाव, सायबर गुन्हा कुठे घडला, मग ते URL, मग काही स्क्रीनशॉट्स असतील, मग किती रकमेचा घडला, कुठनं घडला, कुठचं खातं, कुठची बँक, अशी जवळजवळ 15 मिनिटं लागतात तो फॉर्म भरायला. ती माहिती सबमिट केल्यावर तुमचा एक्झिस्टिंग IP पण तिकडे स्टोअर होतो आणि मग ती एक कंप्लेंट रेज केल्यावर तुम्हाला एक ईमेल कॉपी मिळते आणि ती कॉपी घेऊन परत तुम्हाला बँकेलाच जावं लागतं. नाहीतर दुसरा ऑप्शन आहे RBI ओम्बुड्समनला तुम्ही ती कंप्लेंट पुढे एस्केलेट करू शकता. साधारण मला वाटतं बँकेला 1 महिन्याचा अवधी आहे. बँकेने 1 महिन्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून त्या कंप्लेंटवर त्यांनी कारवाई करायची आहे. जर कन्झ्युमरची काही चूक असेल तर ते त्यांना पैसे परत करायचे आहेत. नाहीतर मग ओम्बड्समनकडे जायचं कालावधी 1 वर्षापर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर पहिला 1 महिना आणि नंतरचा 1 वर्ष असे 13 महिन्याचा अवधी आहे. तुम्ही ओम्बड्समनकडे तक्रार दाखल करू शकता फायनान्शियल जर तुमची फसवणूक झाली असेल तर. आता बरेचदा असं आपण बघतो की सिनियर सिटीजनना डिजिटल अरेस्ट केली जाते.
त्यांना कॅमेरा समोरून हलवू दिलं जात नाही, त्यांना व्हिडिओ कॉल केले जातात आणि अशा पद्धतीने त्यांना म्हणजे इमोशनली ब्लॅकमेलिंगच म्हणता येईल एका पद्धतीचं, आणि त्याच्यातनं फायनान्शियल फसवणूक सुद्धा होते, फ्रॉड्स होतात. तर डिजिटल अरेस्ट आणि जास्त करून आपण हे बघतो की सिनियर सिटीजन्स या गोष्टीसाठी खूप वल्नरेबल होतात. तर डिजिटल अरेस्ट बद्दल काय सांगाल? आता ना तुम्हीच सांगितलं, एक शब्दाचा चांगला वापर केला, वल्नरेबल. आता डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकी काय की तुम्हाला घाबरवून ते डिजिटली कुठचं तरी एक इन्स्पेक्टर, अगदी मोठ्या लेवलचा कमिशनर असेल किंवा तो तुम्हाला सांगणार की बाबा तुम्ही आता अंडर अरेस्ट आहात आणि तुम्हाला आता कोर्टात यावं लागणार. आणि सगळ्या डिजिटल अरेस्टचे एक पॅटर्न तुम्ही बघाल तर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला बिहारचा डिजिटल अरेस्ट येणार, पंजाबचा डिजिटल अरेस्ट येणार, कर्नाटकचा डिजिटल अरेस्ट येणार, जिकडे तुम्ही 24 तासात पोहोचू नाही शकत त्या कोर्टात किंवा त्या पोलीस स्टेशनात. मग ते तुम्हाला काय सांगतात की ठीक आहे, मी तुमच्यासाठी एक काम करतो की मग तुम्ही एक काम करा, आमचं स्पेशल ऑफिसर येत आहेत किंवा आम्ही एक ई कोर्ट बसवलंय, तुम्ही ह्या दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. आणि ती लिंक कुठची असते तर टीम व्ह्यूवर अकाउंटची असते की जिकडे तुमच्याच कॉम्प्युटरचा एक क्लोन केला जातो दुसऱ्या कॉम्प्युटरवरती. किंवा मग कधी कधी होतं की तुमचं एक कुरिअर पॅकेज अडकलेलं आहे ज्याच्यात ड्रग्ज सापडले आहेत, आम्ही नार्कोटिक्स ब्युरो ऑफ इंडिया मधनं बोलतोय, आता एवढी मोठी काहीतरी नावं, आणि मग समोरचा माणूस पॅनिक जातो. सो हे जे पॅनिक क्रिएट करणं असतं ना, तिकडेच माणूस वल्नरेबल होत जातो, जो तुम्ही शब्दाचा वापर केला. आणि अजून एक डिजिटल अरेस्ट कशामुळे होते तर कधी कधी हनी ट्रॅपच्या पण केसेस होतात की पहिलं प्रथम की तुम्ही तिकडे चांगले संपर्क जोडतात, चांगले मित्रमैत्रिणी बनतात, तुमचे चॅट्स ग्रूमिंग व्हायला लागतात तिकडे, आणि मग ते पुढे जरा थोडं सेक्शुअल टेंडन्सीकडे लीड झालं की तिकडे ते तुम्हाला ब्लॅकमेल करावे लागतात की मी तुमचा चॅट लीक करीन, मी तुमचा फोटो लीक करीन, आपण चॅट करत असताना तुमचा वेबकॅम चालू होता असं ते क्लेम करणार, आणि मग तुम्हाला तुमच्या फॅमिली समोरच मी हे करीन, मला तुम्ही अमुक तमुक पैसे द्या नाही तर ताबडतोब मी पोलिसांना हे करीन. आणि मग तिकडे मग पोलीस पण येतात, तुम्ही या महिलेबरोबर बोलला होतात ना, तुमच्यावर अटक झाली, ही महिला माझ्या बरोबर आहे. सो हे डिजिटल अरेस्टचे हे असे वेगवेगळे सगळे हे असतात. आता त्याच्यात स्वतःचा बचाव कसा करावा तर पहिलं प्रथम की आधी हे जे काही प्रकार आहे की कुठचा इन्स्पेक्टर डायरेक्ट 3 स्टार आणि हे असे येऊन तुमच्या समोर बसतात, तर काही काही एक प्रोटोकॉल असतात पोलिसांमध्ये पण की डायरेक्ट तुमच्या समोर कोण 3 स्टार व्यक्ती बसणार नाही अरेस्ट करायला, आणि व्हिडिओ कॉल तर त्यातून नाही करणार, ते तुम्हाला समन्स पाठवणार की जर ऑफिशियल जरी असेल तर ते तुम्हाला समन्स पाठवणार तिकडे. आता तुम्ही बघितलं असेल ह्या कालावधीमध्येच की बरेचशा ट्विटर अकाउंट्सना तिकडे समन्स आले होते की तुम्ही असं वक्तव्य केल्यामुळे तुम्ही एकतर ती डिलीट करा किंवा एवढ्या दिलेल्या कालावधीत तुम्ही या पोलीस स्टेशनला हजर राहा. सो तुमच्याकडे ते ऑप्शन्स देतात भरपूर, असं नाही की ताबडतोब तुम्हाला ही केस मी दाबीन, मला एवढे पैसे द्या आणि घाबरवण्याचे टॅक्टिक्स. सो हे समन्स देणं हा एक भाग असतो, आणि नंतर त्यांच्या काही काही एक लेयर्स असतात. आता या डिजिटल अरेस्ट पासून वाचण्यासाठी पहिल्या प्रथम तुम्हाला आपलं संविधानाचं बेसिक्स माहिती असलं पाहिजे की काय नक्की क्राईम म्हणून कन्सिडर केलं जातं आणि काय क्राईम म्हणून नाही कन्सिडर केलं जात. सो हे असे छोटे छोटे काही काही जे तुम्हाला संविधानाची माहिती जी आहे ही जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही या धोक्यांपासून सावधान राहू किंवा होऊ शकता. आणि तीच तर डिजिटल अरेस्टची खासियत असते की तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर बोलण्याची ते वेळच देत नाही, संधीच मिळत नाही की डिस्कस करण्याची पण, कारण इतके पॅनिक करतात की तुम्ही आता लॅपटॉप वरनं हलू नका, समोरच राहा नाहीतर ते कनेक्शन हे होईल आणि तुमच्यावरती केस होईल, तुम्ही एवढे पैसे ताबडतोब ट्रान्सफर करा. हे ताबडतोब पैसे ट्रान्सफर करा. बरं इकडे कुठे ट्रान्सफर केलं जात आहे बाबा, कुठच्या तिकडे डिपार्टमेंटला मी ट्रान्सफर करतोय पैसे कुठचं? आणि मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे, अशा कुठच्या डिपार्टमेंट असतात जे पैसे घेतात आधी? कुठचे ज्युडिशियल मेकॅनिझम मी म्हणेन की भारताचं कुठचं गव्हर्नमेंट असं चॅनल आहे की इकडे फक्त देणगी व्यतिरिक्त तुम्ही सोडले तर असं कुठचं भारतीयचं ऑफिशियल सोर्स आहे की जिकडे तुम्ही पैसे टाकायचे? स्वतःला तिकडे त्या क्षणाला विचारा.
कोणीही जेव्हा तुम्हाला असतं तेव्हा वर्क ऑर्डर इश्यू, इनफॅक्ट कोर्टाने पण जेव्हा तुमच्यावरती फाईन मारली जाते तेव्हा ते ऍक्च्युअली WO असतो, तो वर्क ऑर्डर असतो की जिकडे तुम्हाला चेक डिपॉझिट करावा लागतो कुठच्या क्राईमला, किंवा कुठे तुम्हाला त्यांचं जे पोर्टल असतं RTOचं तिकडे तुम्हाला वर्क ऑर्डर इश्यू असतो तो. असे तुम्हाला एवढे लाखांमध्ये पैसे तर कधीच कोण सांगत किंवा विचारत नसतात. 50,000 द्या, हे आकडे कुठनं येतात? सो तिकडे तुम्ही स्वतःला विचारा की मला हे आकडे विचारले जात आहेत, नक्की असं काय घडलंय, कुठच्या सेक्शन अंतर्गत, हेही माहित नसतं. सो तुम्ही जरा थोडं क्रॉस क्वेश्चनिंग करा घाबरण्याच्या व्यतिरिक्त. जास्त करून ह्या गोष्टी तेव्हाच होतात जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नसते. आपल्या अज्ञानाचा फायदा दुसरे कोणीतरी घेत असतात. त्यामुळे आपल्याला, जसं मी नेहमी म्हणते, सजग राहा, जागरूक राहा, सुरक्षित राहा, तसं इथे आपल्याला करण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीचे कॉल आपल्याला येऊच नाहीये त्याच्यासाठी सुद्धा आपण सायलेन्स अननोन कॉल्स ही एक आपण आपल्या मोबाईलमध्ये सुविधा जी दिलेली आहे ती करू शकतो. म्हणजे जेणेकरून असे कॉल आले जरी जे नंबर्स आपल्याकडे सेव्ह नाही आहेत त्यांचे व्हिडिओ कॉल्स आले तरी ते सायलेन्स होऊन जातात, ते आपल्याला घ्यायची गरज नाही. मग 2 वे ऑथेंटिकेशन, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी करून घेणं गरजेचं आहे. आता OTP कोणाशी शेअर करायचा नाही हे सगळ्यांना आपल्याला माहिती झालेलं आहे, पण अजून ज्या काही गोष्टी एडिशनल आहेत त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. आता आपण अगदी शेवटाकडे आलोय. जाता जाता तुम्हाला ऍज अ प्रोफेशनल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल आपल्या सगळ्या महिलांना आणि ज्येष्ठांना? पहिलं प्रथम जर मला सांगायचं झालं तर मी हे सांगेन की तुम्ही घाबरू नका. कारण ज्या क्षणाला घाबरतो ना माणूस त्या क्षणाला हॅकिंग सुरुवात होते. जोवर तुम्ही घाबरत नसतात तोवर हॅकर पण काही करू नाही शकत. मेंटल हॅकिंग, इट इज मेंटल हॅकिंग फर्स्ट. म्हणजे तुमचं मेंटल स्टॅबिलिटी ज्या क्षणाला हल्ली त्या क्षणाला आपले रॅशनल कॉल्स आपण जे घेतो ते कमी होतात. सतत विवेक बुद्धी आपण ज्याला म्हणतो ती नाहीशी होते किंवा कमी होते, आणि त्या क्षणाला सायबर गुन्हा घडायला सुरुवात होते. तोपर्यंत काही झालेलं नसतं हे लक्षात ठेवा. तोपर्यंत काही झालेलं म्हणजे कोणी मला येऊन सांगितलं बाबा तुझ्या बँकेतनं 30 लाख रुपये गेले, मला मेसेज आला, मला कॉल आला, मला मेल आला, ओके पीस गेले, बरं, त्याच्याशी संवाद साधू नका, तेच चॅनल ठेवू नका. मी म्हणेन जो तुम्हाला घाबरवतो आहे ते माध्यम किंवा त्या चॅनलला तोडा. त्या क्षणाला तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन त्या बँकेला कॉल करून विचारा. बरोबर. रॅदर दॅन त्याच कम्युनिकेशन चॅनलशी बोलत बसण्यापेक्षा तुम्ही चॅनलच स्विच करा. घाबरू नका. पहिलं प्रथम की घाबरू नका. दुसरं प्रथम की मी म्हणेन की जेव्हा तुम्ही कुठचंही प्लॅटफॉर्म वापरतात, मग ते कुठचं ऍप असेल किंवा तुमचं डिव्हाइस असेल, जरा थोडंसं प्लॅटफॉर्म नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही त्या डिव्हाइसला कसं सुरक्षित ठेवू शकाल. कारण मी असेही काही बघितले आहेत की त्यांच्या मोबाईलमध्ये फेस आयडी सारखा चांगली टेक्नॉलॉजी असताना ते पिन वरती विश्वास ठेवतात. आता फेस आयडी हे पिन पेक्षा जास्त सिक्युअर आहे, कारण ते बायोमेट्रिक आहे. शेवटी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन इज मोर सिक्युअर दॅन पासवर्ड ऑथेंटिकेशन. कारण आपल्यासारखं दुसरं नाही ना, हुबेहूब नाहीच करू शकत. मग ते फिंगरप्रिंट आणि ते मूवीज मध्ये दाखवतात ते सोडून द्या की असं ते चिकटगमचं हे केलं, मग ते चिकटगम मी माझ्या हाताला लावलं, मी पास झालो आणि मग ते ग्रीन झालं, काही नसतं. सो तुम्ही शक्यतो तुमचं जे प्लॅटफॉर्म असेल किंवा प्रोडक्ट असेल त्याला थोडासा अभ्यास करा की त्याची सुरक्षा मी स्वतःहून कशी वाढवू शकतो, चांगली ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठचे प्लॅटफॉर्म्सना साइन इन करतात तेव्हा एक तर अगदी छोटासा टिप्पार असतो की आय ऍग्री टू ऑल टर्म्स अँड कंडिशन्स. तर मी म्हणेन की बाबा आयुष्यातले 5 मिनिटं घाला, कारण ते खूप साध्या भाषेत लिहिलेलं असतं आणि ते 10 पानांचंच असतं शक्यता. ते जरा थोडं वाचा, काय नक्की टर्म्स अँड कंडिशन्स आहे. झालं तेवढं जरी झालं, मी म्हणेन की एक 40% तरी क्राईम तुमच्या कंट्रोलमध्ये येईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की नाही बाबा हे जे काही तू बोलतोय असं नाहीये, मला माहिती आहे माझं प्रोडक्ट आणि मला माहिती आहे माझं जे मी सर्व्हिस वापरतोय ते. एवढंच मी सांगू इच्छितो. खूप छान माहिती सांगितली प्रथमेश, तुम्ही आज इथे आलात
तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण परत ही चर्चा अशी चालू ठेवणार आहोत. अजून एक विषय आपल्याला तुमच्याशी चर्चा करायचा आहे, तर परत आपण नक्की या आमच्या या पॉडकास्टवर. तर मंडळी, तुम्ही आज बघितलं की आज आपण जी सायबर सुरक्षा बघितली ती ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्या अनुषंगाने आपली आज चर्चा आपण केली. आपण बरेच ऍप्स वापरत असतो. काही वेळेला आपण ते ऍप्स डाउनलोड केल्यानंतर ते डिलीटही करतो. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ऍप डाउनलोड करताना आपण कुठल्या परवानग्या दिलेल्या आहेत, ज्या परमिशन्स दिलेल्या आहेत त्या परमिशन्स आपण कशासाठी दिलेल्या आहेत त्या नीट काळजीपूर्वक बघा. ऍप डिलीट करताना पहिले ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्या सुद्धा तुम्ही डिलीट करा आणि नंतर तुम्ही ऍप डिलीट करा. डायरेक्टली ऍप डिलीट करू नका. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि आपल्याला सायबर जगामध्ये वावर तर आपल्याला अटळ आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्याला ही ह्या सायबरची कास धरूनच पुढे जायचं आहे, पण आपल्याला त्याच्यातनं सुरक्षितता सुद्धा हवी आहे. त्यामुळे तुम्ही आजचा पॉडकास्ट नक्की बघा आणि परत परत बघा, कारण ह्या गोष्टी कसं आपल्याला थोड्या वेळापुरताच लक्षात राहतात, पण नक्की या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आमच्या पॉडकास्टला तुम्ही कॉमेंट्स करा. तुम्हाला कुठले विषय तुम्हाला या पॉडकास्टमध्ये ऐकायला आवडतील, कुठल्या व्यक्तिविशेष तुम्हाला आवडतील इथे यायला आणि गप्पा मारायला, तर नक्की आम्हाला कळवा. परत आपण भेटणारच आहोत दुसराच एक विषय घेऊन. आणि जाता जाता आपलं नेहमीच वाक्य, स्वस्थ रहा, सुरक्षित रहा आणि जागरूक रहा.